नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जिवंत काडतूस या कथासंग्रहातील सावळा या कथेचं आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कथेचं नाव आहे सावळा. दिवस मावळतीकडे झुकत होता. किरणातली धग मंदावली होती. ती थंड किरण हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती. त्यामुळं झाडाचा हिरवा रंग झगमगत होता. डोळे दिपवीत होता. वाटे गावातून निघालेला एक गाडी मार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळण घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता. सावळा मांग त्या गाडी मार्गानं वाघदऱ्याकडे निघाला होता. त्याचं अवखळ कारवानी घोडं आज शांत चाललं होतं. बंडखोर सावळा आज आपल्या मुलाबाळांना भेटून आला होता. त्याचा तो झुंजार आत्मा अजून आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. तो विचारमग्न होऊन घोड्यावर बसला होता. सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट अंतःकरणाला साजत होता. मोठं मस्तक, त्यावर तेवढंच मोठं पागुट, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळं, दाट भुवया, नोकदार नाक, गुलछबू मिशा, भरदार गर्दन, खुराड्यासारखी प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलखीत कुऱ्हाड असा तो सावळा त्या घोड्यावर बसला होता. तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता. त्याची नजर त्याच्या पुढं धावत होती. समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळ्याला दिसले. त्या दोन आकृतीपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष. सावळा ती दोघं कोण असतील याचाच विचार करू लागला. त्यानं घोड्याला टाच मारली आणि तो वळणापाठी वळणं ओलांडू लागला. तो वेगानं पुढं जात होता आणि ती दोन माणसं भराट्यानं खाली येत होती. सावळानं इंग्रजाविरुद्ध बंड पुकारलं होतं. इंग्रजाने आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगार जातीचा कायदा नावाचा एक कायदा केला होता. त्या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सर्व मांगांना 3 वेळची हजेरी लावली होती. 2 वेळा मांगांनी स्वतः चावडीवर जाऊन हजेरी द्यायची. रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांगवाड्यात जाऊन एकदा हजेरी घ्यावी अशी त्या कायद्यानं तरतूद केली होती. जर एखादा मांग गैरहजर झाला तर त्याला 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा द्यावी असाच त्या कायद्याचा अर्थ होता. आणि या जालिम कायद्याला सर्व मांग जमातीनं विरोध केला होता. फकीरा, मुरा, चिंचणीकर, पिरा, गोंशीकर, बळी साजूरकर, निळू मांग, खुसगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता. हा सावळा त्या बंडात सर्व मांग लोकांचा सेनापती मानला जात होता. प्रांतातील मांग रामोशी एक करून सर्व इंग्रजांची ठाणी कशी कापून काढावी या एकाच विचारानं सावळा अस्वस्थ झाला होता. वाघदऱ्यात त्याची झुंजार माणसं हत्यारबंद होऊन तयार होती. इंग्रजी राज्य गारद करायचं असा त्यांचा निर्धार झाला होता. सावळा पुढं चालला होता. त्याची नजर त्याच्याही पुढं दौड मारित होती. ती डोंगराच्या माथ्यापासून परत पायथ्याला येत होती. ती त्या 2 आकृतीभोवती फिरत होती. ती 2 माणसं वेगानं खाली येत होती. एका वळणावरती सावळ्याला दिसत होती तर दुसऱ्या वळणावरती दृष्टी आडवत होती. नंतर त्या 2 माणसांनी सावळ्यात एकच वळण उरलं. आता ती 2 माणसं समोर येणार म्हणून सावळ्यानं घोड्याला टाच मारली आणि आणि त्याची निराशा झाली. इतका वेळ दिसणारी ती 2 माणसं एकाएकी नाहीशी झाली होती. हे असं कसं झालं? ती 2 माणसं कुठं दडली? का दडली? या विचारानं सावळा अधिकच अस्वस्थ झाला. घोड्यावरून उतरला आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे त्या 2 माणसांचा माग काढू लागला. त्यानं त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या 2 माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानंही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करीत चालू लागला. त्यानं झाडं झुडपं, ओढे ओगळी सर्वत्र तपास केला, पण ती माणसं सापडली नाहीत. असं कसं झालं? ती कुठं गेली? असं म्हणून निराश होऊन सावळा परत फिरून घोड्याकडे निघाला. चालता चालता त्यानं बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिलं आणि तो चकित होऊन थांबला. समोरचं गांजणीचं गवत शांत उभं होतं, पण काही काड्यांचे शेंडे थरथर कापत होते. तो प्रकार सावळानं हेरला. त्याला आनंद झाला. त्यानं हाक मारली, आता बाहेर या.
तशी ती दोन माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढं उभी राहिली. त्यापैकी एक तरुण मुलगी होती. तिच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं. सावळानं तिला रोखून पाहिलं. ती नुकतीच तारुण्याच्या अंगणात उतरली होती. तिचा भरदार देह थरथर कापत होता. तिच्या पाणीदार डोळ्यात भीती भरली होती. भेदरल्यामुळं ती अधिकच मोहक दिसत होती. ती आपल्या देहातील कंप आवरीत होती आणि आपल्या रेखीव ओठांवरून पुन्हा पुन्हा जीभ फिरवीत सावळ्याकडं एकटक पाहत होती. तिच्या मांड्या थरथरत होत्या, पण ती आपल्या छातीवरचा पदर ढळू देत नव्हती. आता आपल्यावर बलात्कार होणार, आपली अब्रू जाणार, तोपर्यंत तरी आपण आपला देह दडवून घ्यावा अशा विचारानं काहूर तिच्या डोक्यात थैमान घालीत होतं. तिच्या अंगावरचं लुगडं रेशमी होतं, पण एकही दागिना दिसत नव्हता. सावळानं त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्हाळून घेतलं आणि भरकन त्यानं आपली नजर त्या इसमाकडे वळवली. तो इसम ताठ उभा होता. त्याच्या वयानं 50शी ओलांडली होती. त्याच्या मिशीत करड झाली होती, पण पीळ कायम होता. तो देहानं मजबूत आणि तापट भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काखेत एक बोचकं घेऊन निर्विकार चेहरा करून तो उभा होता. हातातील कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला, "कोण तू? तुझं नाव काय?" "मी जयसिंगपूरचा दादा पाटील." "ही तुझी कोण?" "ही माझी लेक काशी." दादा पाटलानं काखेतील गाठोडं खाली ठेवून हात जोडले. तो म्हणाला, "तुझं नाव ऐकून हाय मी. तुझ्या बोलबाला मला ठावं हाय. हे दागिनं घे, पण सावळा, माझ्या माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नको. मी आबरूदार हाय. मी लेकीच्या आबरूसाठी 1000-2000 रुपये देईन, पण पोरीला हात." आणि सावळाची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडात कडाडली. तसा तो कोलमडून खाली पडला. काशीबाई किंचाळली. सावळा कुऱ्हाड उगारून गरजला, "उठून उभा राहा." "आता मारू नका." दादा पाटील गाल चोळीत उठला आणि सावळा म्हणाला, "मारू नका का? तुला ठारच मारलं पाहिजे. दौलतीचा धनी म्हणून त्या लेकीच्या आबरूचा लिलाव मांडलास. तूच तेवढा आबरूदार, आणि आम्ही काय आबरू सोडली असं तुला कोणी सांगितलं? बोल." "माझं चुकलं." दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला. "पर आलम दुनिया बोलतीया की मांग लोक पोरीबाळींची आबरू घेत्यात. ती आलम दुनिया जाळून टाकीन." सावळा एक पाऊल पुढं टाकून म्हणाला, "सरळ उभा राहा." "कुठं गेला होतास?" "टाळगावला. काशीबाईला सासरी घेऊन." "मग परत का आणलीस?" "जावई काशीला घरात घेत नाही." "कशापायी घरात घेत नाही?" "लग्नात म्या हुंडा कबूल केला होता. ती रक्कम म्या चुकती केली नाही म्हणून." "किती हुंडा कबूल केला होतास?" 15,000. "एवढी रक्कम कबूल का केलीस?" "लेखीच्या सुखासाठी आणि मातब्बर पावणा जोडावा म्हणून." "तू हैवान आहेस." सावळा जळजळीत स्वरात म्हणाला. "तुझ्या जावयाचं नाव काय?" "टाळगावचा राजाराम पाटील." दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला. "मग चल तर." सावळा गरजला. "कुठं?" दादाला कापरं भरलं आणि सावळा भडकला. तो म्हणाला, "माझ्या मागून गुमान चल." "बरं, चलतो." ती तिघं मुख्य वाटेवर आली. घोडा तसाच उभा होता. त्याच्याकडं पाहत पुन्हा सावळानं हुकूम केला, "पोरीला घोड्यावर बसवणी चल." दादा पाटलानं काशीला घोड्यावर बसवली. आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता. आज आपली अब्रू वाचत नाही अशी तिची खात्री झाली होती. घोडं 4 पावलं गेलं नाही, तोच टेहळणीवरचा खंडू मांग धावत आला. त्याला सावळा म्हणाला, "खंडू, मी टाळगावला निघालोय. फकीराला सांग की मध्यानरात्रीपातूर माझी वाट बघा. चांदण्याचं बाजलं डोक्यावर आलं की निघा आणि टाळगावात शिरा. टाळगावाला आग लावा, अगदी राख करा." खंडू वाघदऱ्याकडे धावला आणि सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला. दिवस बुडाला. कडूसं पडलं. तोंडओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला. मांग लोक बंडकरी नसून ते पोरीबाळींना लुटतात, त्यांची अब्रू घेतात, या बदलौकिकानं तो संतापला होता. राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्यानं वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली. "राजाराम पाटला, बाहेर ये." ती हाक ऐकून राजाराम चमकला. अशी उर्मट हाक कुणी मारली याचा त्याला राग आला. चटकन उठून त्यानं कुऱ्हाड घेतली.
कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली. तो डिरकला. कोण हाय? मी सावळा मांग हाय, सावळा म्हणाला. ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोरं ये, नाहीतर तुझं मुंडकं वाघदऱ्याकडे जाईल. चल ये. सावळा मांग हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामाच्या हातची कुऱ्हाड गळून पडली. त्याला धडकी भरली. त्याच्या आई बहिणीला कापरं भरलं. म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला. तो म्हणाला, ना ना नाईक, काय म्हणता? ही कोण बाई हाय? सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला. त्याची कुऱ्हाड लखाकली. ही माझी बायको काशी. राजाराम रडवा चेहरा करून उतरला. तिला घरात का घेत नाहीस? सावळानं करड्या सुरात सवाल केला. एक पाऊल पुढं टाकलं. वातावरण तंग झालं. राजारामाची पाचावर धारण बसली. तो म्हणाला, चूक झाली, माफी करावी. आता मी काशीला दुःख देणार नाही. त्यानं पटकन दादा पाटलाचं पाय धरलं. त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली. मग सावळा शांत झाला. तो म्हणाला, ही काशी माझी लेक आहे. तिला दुःख देऊ नक, नाहीतर मी तुझं डोसकच मारीन. तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगरच रचीन. आता अशी आगळीक होणार नाही. राजारामनं हात जोडलं. सावळा मांग सरला आणि राजाराम म्हणाला, नाईक, जेवून जावा. जेवून? नाही बरं. सावळा म्हणाला, आता ह्या घडीला तू माझा वैरी आहेस. आज मी तुझं मीठ खाईन आणि जर उद्या तू उलटलास तर मला तुझं डोसकं मारावं लागल आणि मग मला लोक नमकहराम म्हणतील. तेव्हा तू सरळ वाग, काशीला जप. मग मी येऊन तुझं अन्न खाईन. असं म्हणून तो ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगानं वाघदऱ्याकडे गेला. मध्यानरात्र झाली होती. सावळा येण्याची वेळ टळून गेल्यामुळं फकीरा, मुरा, बळी, निळू हे घोड्यांवर खोगीर घालून नि कमरेला तलवारी बांधून तयार झाले होते. टाळगाव जाळून फस्त करण्याचा सर्व मांगांनी निर्धार केला होता. पण सावळा येताच सर्व शांत झाले आणि सर्वांना उद्देशून सावळा म्हणाला, ऐका मर्दानू, आम्ही इंग्रजापुढं बंडावा केला खरा, पण आमच्या वैऱ्यांनी आमच्या विरुद्ध रान उठवलंय आणि आम्ही लयलूट करतो. लोकांच्या पोरी पळवून त्यांची अब्रू घेतो असा आमचा बदलौकिक झालाय. तवा असा बदलौकिक झालेल्या माणसासनी तरवार पेलण्याचा हक्क नाही. तरवार ही नेक कामासाठीच उगारली पाहिजे नि मारली पाहिजे. नाना, तू करशील ते आमासनी कबूल हाय. फकीरा म्हणाला, आमचा लौकिक वाढवण्यासाठी 5 नव्हे तर 500 मांग कटून मेलं तरी मी मागं बघणार नाही. बंडवाला मांग माणूसच हाय हे आलम दुनियेला कळू दे. मांगांचं बंड वाढत होतं. फकीरा, मुरा, बळी, निळू हे आपल्या लौकिकासाठी झटत होते आणि सावळा लौकिक वाढवण्यासाठी जीवाचं रान करीत होता. बेईमानांचा काळ झाला होता. जे जावई बायकांना नीट वागवत नव्हते त्यांना त्यानं धारेवर धरलं होतं. काशीचं नांदणं लागल्यामुळं त्या खोऱ्यात एक नवं पर्व सुरू झालं होतं. गावोगावचे लेकीचे बाप येऊन सावळ्याला भेटत होते नि जावं यांच्या कुकर्माचा पाढा वाचत होते. मग सावळा त्या गावाला जाऊन त्या जावयांची रग जिरवीत होता. प्रत्येक मुलींचे संसार सोन्याचे झाले होते. अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या. काशी तर सावळ्याच्या उपकारानं दिपली होती. ती सांज सकाळ देवाला हात जोडत होती. मनात म्हणत होती, देवा, सावळाला उदंड आयुष्य दे, त्याला अपार बळ दे, त्याच्या तलवारीला धार दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे. माझं माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदऱ्यात आहे. ते अक्षय राख. परंतु त्याच दरम्यान त्या खोऱ्यात अनेक मातब्बर खवळले होते. मांगांचं बंड त्यांना मान्य नव्हतं. ते इंग्रजांना मदत करीत होते. राजारामचा मावळा करुंगलीचा मथाजी दाभाडे तर वेडापिसा झाला होता. माझ्या भाच्यावर मांगानं जुलूम केला आहे असं तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगत होता. आम्ही मराठे, आमचे रिवाज निराळे, आमची रीत निराळी, आम्ही काहीही करू. आम्हावर मांगानं हुकूमत गाजवावी, आम्ही मांगांपुढं मान वाकवावी हे आम्हाला मान्य नाही. तलवारी आमच्याही जवळ आहेत असं म्हणून तो सावळ्याविरुद्ध आग पेरीत होता आणि त्याचे सगळे सोयरे त्याचं ऐकत होते. कारण दाभाडे हा त्या खोऱ्यात बलाटे माणूस म्हणून ओळखला जात होता. बळानं नि दौलतीनं तो जबर होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. एकदा मथाजी दाभाडे टाळगावला आला. मामासाहेब बसा म्हणून राजारामने आग्रह केला, पण हेकट दाभाडे एकदम भडकला.
रागानं थरथरत तो म्हणाला, तू माझा भाच्चा, तू मांगापुढं मान वाकवून काशीला घरात घेतलीस, हे बरं केलं नाहीस. कुळाला बट्टा लावलास. आता माझं सांगणं आहे की तू काशीला हकलून दे. सावळा मांगाला डरू नको. येऊ दे तो सावळा, माझी तलवार हाय. हे ऐकून काशीला धडकीच भरली. तिच्या तोंडचं पाणी पळालं आणि राजाराम पडक्या आवाजात म्हणाला, मामा, सावळा मांगाला चिडवून बरं होणार नाही. तुम्ही हरहर म्हणून बाजूला वशिला नि मला सत्तीला जावं लागल. ही दाभाड्याची अवलाद तुला दगा देणार नाही. दाभाडे डोळे वटारून म्हणाला, मी बेल भंडार उचलून सांगतो की मी तुला एकटा सोडणार नाही. काशीला हकलून दे. पर हे असं का? राजारामनं विचारलं आणि मथाजी म्हणाला, मला सावळाचं बळ बघायचं आहे. मांगाचं बळ उभं करून दादा पाटलानं जीभ नरकात घातली. 15,000 बुडवलं म्हणून त्याची लेक घरात नक, आणि तू जर आमचं ऐकून काशीला हाकून देणार नाहीस तर तुझं आमचं नातं जळलं. आता भेटी सर्गातच होतील. राजारामाचा नाईलाज झाला. काशीला हुंदका आवरला नाही. तिनं टाहो फोडला. तिचं नांदणं उठलं. दुसऱ्या दिवशी 1 लुगडं 2 भाकरी देऊन राजारामनं काशीला वाटला लावली. तेव्हा मथाजी म्हणाला, मुली, माहेरी जा. जर तुला सासर पाहिजे असेल तर 15,000 घेऊन ये, नाहीतर सावळा मांगाला आण. मला त्याचं बळ बघायचं आहे. वैशाखाचं ऊन मी म्हणत होतं. दुपार झाली. डोकीवर सूर्य घेऊन काशी माहेरी निघाली होती. ती वागदऱ्याजवळ येताच टेहळणीवरच्या मांगानं तिला अडवली. तो म्हणाला, कुठं जायचं बाई? माहेरी. काशी उत्तरली. तुझ्या माहेरचं नाव काय? मांगानं प्रश्न केला आणि काशी उत्तरली, माझं माहेर वागदऱ्यात आहे. हे ऐकून पहारेकरी मांग गोंधळला. तो म्हणाला, कुणाची तू? मी सावळा मांगाची. काशी म्हणाली आणि मांग दुचकटला. लगेच तो एका झाडावर चढला. त्यानं आपली कुऱ्हाड उन्हात धरून चमकवून खून केली आणि सावळाचा कारवानी घोडा भरधाव दौडत आला. काशीला पाहून सावळा स्तंभित झाला. तो म्हणाला, काशीबाई, काय झालं? नाना, मला हाकलून दिलं. काशी रडू लागली आणि सावळा भडकला. तो म्हणाला, कुणी हाकून दिली तुला? करंगलीच्या मथाजी दाभाडेनं. एवढंच बोलून काशी मटकन खाली बसली. ह्यो मथाजी दाभाडे कोण? सावळानं विचारलं नि काशी रडत म्हणाली, माझ्या मालकाचा मावळा. 15,000 हुंडा घेऊन ये, नाहीतर सावळा मांगाला आण. मला त्याचं बळ बघायचं आहे, असं तो दाभाडे म्हणत होता. असं? क्षणभर सावळा विचारात पडला आणि लटकच हसत म्हणाला, आता तू माहेरी जा. मी दाभाड्याला बळ दावतो. तू रडू नक. मी माहेरी जाणार नाही. काशी हुंदकं देत म्हणाली, माझ्या जन्माची ही परवड किती दिवस चालणार? मला माहेर नको. काय काय नको. मग कुठं राहणार तू? सावळानं विचारलं आणि काशी म्हणाली, वागदऱ्यात राहणार. हे ऐकून सावळा कडा पडल्यासारखा हसला आणि काशीला घेऊन वागदऱ्यात गेला. तो म्हणाला, खुळी माझी बाई, आता आराम कर. मी आजच दाभाड्याला बळ दाखवतो. राजारामाला हुंडा देतो आणि उद्या सकाळी तू आपल्या सासरी जाऊन रामाचं राज्य कर. आता हस बरं. काशी खुदकन हसली. हळूहळू अंधारानं सह्याद्रीवर पांघरून घातलं. त्या अंधारात तो घनगंभीर सह्याद्री उभा होता आणि सावळा करंगलीला जाण्याची घाई करत होता. भर मध्यानरात्री सावळा आपली झुंजार माणसं घेऊन करंगुलीच्या वेशीवर धडकला. मशाली पेटवून शिंग हलगी लावून मग तो वादळासारखा दाभाड्याच्या वाड्याकडे गेला. मशालीच्या उग्र प्रकाशात सावळा त्वेषानं फुलला होता. हत्यारबंद मांग रामोशी तलवारी उंचावून सज्ज होते. काहींनी झपाट्यानं दाभाड्याचा मुख्य दरवाजा मारला नि मधल्या चौकात प्रवेश करताच मथाजी तलवार उपसून मैदानात धावला. त्याच्या 5 मुलांनीही हत्यारं घेतली. चाकरांनी मांगांवर चढाई आरंभली. क्षणात रणधुमाळी सुरू झाली. एका चाकरानं परसदार उघडून गावकऱ्यांना वाड्यात घेतलं. तिथं तलवारी झडत होत्या. माणसं तलवारीच्या पात्याप्रमाणे लवत होती. दोन्हीकडं चेव आला होता आणि मथाजीच्या तलवारीनं कहर केला होता. मांग मागं हटत होते. एक मांग ओरडला, सावळू नाना, दाभाड्याची तलवार वरकूस होतीया. दाभाडा आठपना. हे ऐकून सावळा खवळला. बाजूला व्हा असं ओरडून तो दाभाड्यावर धावला. क्षणात परिस्थितीनं कलाटणी घेतली. सावळा लढत होता.
मथाजी सर्व शक्ती एकवटून धाव घालीत होता. 2 तलवारी मृत्यू समान त्या दोघांच्या डोकीवर तळपत होत्या. ठिणग्या उसळत होत्या. रक्त सांडत होतं. सावळानं दाभाड्याला रेटत आरोळी ठोकली. दाभाड्या, बघ आता माझं बळ. आणि याच वेळी दाभाड्याची नजर चळली. सावळाचा एक वार दाभाड्यावर बसला. पुन्हा दाभाड्यानं शिकस्त केली नी खसकन सावळावर घाव घातला. पण पुन्हा सावळा पिसाळला. त्यानं दाभाड्याच्या खांद्यावर वार करताच दाभाड्याची तलवार निखळून पडली. दाभाडे भिंतीला पाठ लावून म्हणाला, माझी भूज उतरली. मग खाली बस, नाहीतर मुंडकं उतरलं. सावळानं मथाजीला धोक्याची सूचना दिली. मथाजी हळूच खाली बसला आणि दाभाडे जखमी झाल्याचं पाहताच गावकऱ्यांनी पळ काढला. प्रतिकार संपला. मग सावळा म्हणाला, शाब्बास मर्दानू, आता वाडा लुटून फस्त करा. कवडी शिल्लक ठेवू नका. चला. मांगानी चपळाई केली. रुपयांच्या खंदाड्या बांधल्या नि वागदराजवळ केला. 50,000 रुपये लुटून सावळानं दाभाडेला आपलं बळ दाखवलं. दक्षिणेला प्रकाश फुलत होता. त्या मंगलसमयी रात्रीचं दिवसात रूपांतर होत होतं. पहाटेचा वारा उठला होता. त्याच्या धक्क्यानं सह्याद्री जागा झाला होता. झाडं झुडपं जागी होऊन डोलत होती. पाखरं बोलत होती. त्याच्या मंजूळ वाणीनं वातावरण मंगलमय झालं होतं. सावळा सुखरूप आलेला पाहून काशीला आनंद झाला. ती म्हणाली, नाना, काय झालं? काय नाही, दाभाड्याचं राज्य खालसा करून आलो. असं म्हणून सावळानं दाभाड्याची दौलत काशीपुढं ओतली आणि टाळगावला जायची तयारी केली. तोच खंडू रामोशी धावत आला. तो म्हणाला, नाना, टाळगावचा राजाराम आलाय, घेऊन ये त्याला. सावळानं हुकूम केला आणि खंडूनं राजारामला पुढं लोटला. काशी, सावळा, ती दौलत आणि सावळाची तलवार पाहून राजारामला कापरं भरलं. तो म्हणाला, मामानं दगा दिला. नाना, मला माफी कर. मी काशीला आता दुखावणार नाही, नाहीतर माझी गर्दन मार. तुझी गर्दन मारून काशीला रणकी करावी असं मला वाटत नाही. सावळा म्हणाला, पण आता कुणाचं ऐकू नको. ही मामाची दौलत बघ आणि हुंडा पाहिजे असेल तर घेऊन जा, पण परत आगळीक केलीस तर मरशील. नक नक, राजाराम म्हणाला, मी माझ्या काशीला घेऊन संसार करतो, मला मरायचं नाही. राजाराम काशीला घेऊन गेला आणि इंग्रजी फौजा सावळावर धावल्या. सावळाला तोफेच्या तोंडी द्या असा हुकूम सुटला. कंबर बांधून तलवार घेऊन लौकिकासाठी झटणारा सावळा मरणाची वाट चालू लागला आणि आणि काशी डोळ्यात प्राण आणून देवाला विनवीत होती. देवा, माझ्या नानाला उदंड आयुष्य दे. त्याला अपार बळ दे. त्याच्या तलवारीला धार दे. त्याच्या सुखाची मला खबर दे. माझं वागदऱ्यातील झुंजार माहेर अक्षय ठेव. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.